मिस्टर माने, प्रत्येक गोष्ट पैशासाठी नसते करायची. काही गोष्टी स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, स्वतःचं नाव जपण्यासाठी, आपल्या खानदानाचं नाव राखण्यासाठी पण करायच्या असतात. जेव्हा एखादा सामान्य माणूस तुमच्या ऑफिसमध्ये येतो, त्याच्या व्यथा मांडण्यासाठी तो आलेला असतो. त्याच्या व्यथामध्ये पण तुम्हाला पैसा दिसतो. आठवा ते दिवस जेव्हा तुमच्या आईबापांनी स्वतःचं पोट मारून 4 पैसे तुमच्या हातामध्ये टाकले, का तर हा माझा पोरगा एक दिवस मोठा अधिकारी होईल, जो आता ऑलरेडी झालेला आहे. अधिकारी होऊन त्याच्या समस्या सोडवेल, आपल्या आईबापाचं नाव मोठं करेल, ह्या अपेक्षेने त्यांनी स्वतःचं पोट मारून तुम्हाला अधिकारी बनवलं. 8वा ते दिवस तेव्हा तुम्हाला त्या सामान्य माणसाच्या व्यथामध्ये तुमच्या आईबापांचं तो कष्ट दिसतील, ते कष्ट जे त्यांनी कष्ट केले तुम्हाला आज अधिकारी बनवण्यासाठी. एखाद्या सामान्य माणसाच्या टाळूवरचं लोणी खाऊन मोठं नाही व्हायचं. जे तुमच्या खुर्च्या गरम झाल्यात आज, बुडाखालीचे ठेवून पैसा 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 करूनच तुम्ही आज तुमच्या खुर्च्या गरम केल्यात, त्याचाच माज तुम्हाला चढलेला आहे. हा माज कधी ना कधी उतरतो, माने लक्षात ठेवा. तुमच्यासारख्या अशा लाचखोर अधिकाऱ्यांमुळे, लाचखोर हा शब्द अधिकारी जमातीच्या माथी मारला गेलाय. प्रत्येक अधिकारी तुमच्यासारखा लाचखोर नसतो, पण तो शब्द प्रत्येक अधिकाऱ्याच्या माथी मारला गेलाय फक्त तुमच्यासारख्या 4 लाचखोर अधिकाऱ्यांमुळे. आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना पण मान खाली घालावी लागते जेव्हा 4 लोकांमध्ये आम्ही उभे असतो. अधिकारी म्हणले की लाचखोर हा शब्द सगळ्यांच्या तोंडावरती येतो, फक्त तुमच्या या असत्या कारस्थानामुळे. सुधरा माने, अजून वेळ नाही गेली, सुधरा. एखादी कडक ऍक्शन घेण्याच्या आधी तुम्ही सुधरा माने. लास्ट वॉर्निंग आहे तुम्हाला ही. माझ्यावरती मजबूर करून अशी वेळ येऊ देऊ नका जिथे मला तुमचं नुकसान करावं लागेल.